राठीजी अव काय करायलाय सा? अरे धार लावतोय ना व ते ना व बरं झाला आलास गाड्या थोडं पाण्याचं लोटकं दे रे भरून. गाड्या अरे ध्यान कुठं आहे तुझं? अहो घेतो थांबा. हे धरा. अरे गाड्या कुठल्या विचारात आहेस? राठीजी आपल्या आऊसाहेबांचं ढवळ ऐकल्यापासून डोसक्यात एक सवालच यायला लागलाय बाबा. ते म्हणकन सर ते नव ते पोटात असताना काय काय करत्यात काय काय शिकवत्यात ते काय असते व? अरे गाड्या त्याला गर्भसंस्कार म्हणतात. ते न काय असतंय बरं जरा आपल्या आऊसाहेबांचं सांगा की लय झाक वाटते बघा. अरे आपलं राज पोटात असताना आपल्या आऊसाहेब गोरगरिबा होणारा अन्याय जुल्म अत्याचार ह्यांच्यावर लढायचं कसं हे असलं सांगायचं. या गोरगरीब रयतेचं जनतेचं डोळं पुसायचं कसं हे सांगायचं. आणि हे समज बाळाला कळतंय होय. मग काय गाड्या आता दोघांची एकच नाळ आणि एकच श्वास म्हणजे आपसुक असते रे ती बाळाला. अजून काय काय शिकवायच्या व? अरे सकाळच्या पारी आऊसाहेब पूजा पाठ करून श्रुती स्मृती पुराण असल्या शास्त्राचं वाचन करायच्या आणि त्याचं ज्ञान आपल्या राजासनी म्हणजे पोटातल्या बाळाला द्यायचं. एवढं समज. आणि दुपारच्या वेळेला आऊसाहेब दादोजी पंतांच्या संघ राजनीतीची सूत्र जाणून घ्यायचे. होय काय? अरे धनुष्बाण तलवार दानपट्टा ही असली शस्त्र हातात घेऊन युद्धाची कला त्या बाळाला शिकवित होत्या. म्हणजे तवा असल्या अवस्थेत असताना असली शस्त्र चालवायची हवी. अरे सांच्याला वसरीवर बसून रामायणामधल्या बंधुप्रेमाच्या हनुमानाच्या भक्तीच्या असल्या गोष्टी अक्षी पोटावर हात ठेवून आऊसाहेब बाळाला सांगत होत्या. हे समज शिकवल्यालं बाळाला गर्भात कळत होत. अरे म्हणूनच तर आपलं राज एवढं शिरवीर आणि पराक्रमी झालं गड्या. राठीजी आऊसाहेबांनी केलेले हे संस्कार आणि त्यांच्या शौर्याच्या गोष्टी मी माझ्या कारभारणीला जाऊन सांगतो बघा. होय गड्या खरंच सांग आपल्या स्वराज्यातली पोरं शिरवीरच झाली पाहिजे.